जी पंडित जी, हो गई भगवान की पूजा? आरती की तो अच्छा ही होता है, अगर बुरा बोलोगे तो होय. बुरा. या प्लॅनला सूर्यप्रकाशाची गरज नसते. चितळ्याच्या भाकरवडीची टेस्टच वेगळी आहे. मायरा को पिलाव. आणि देवाला नैवेद्य देते अगोदर. त्याच्यानंतर गजानन महाराजच्या मंदिरात गेलो, दर्शन घेतलं. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजलेले आहेत आत्ता आणि आज सगळा स्वयंपाक करून मी टेरेसवरती आलेली आहे व्यायाम करायला. आणि आज घेऊन येते वेळेस मी जल पण आणलेलं, तर सूर्यनारायणला अर्घ्य पण दिलेलं आहे मी. बाकी आता व्यायाम करून घेते. सकाळी व्यायाम करणं बरं वाटतं, अख्खा दिवस चांगला जातो. चला तर मग आता घेते व्यायाम करून. माझा सगळा व्यायाम झालेला आहे. आता घरी जाते. पंडितांची देवपूजा झाली आहे असं मला वाटत आहे, कारण घंटीचा आवाज येत आहे. चलो, आज खूप वेळ व्यायाम केला. पंडितजींनी देवपूजा केलेली आहे. हाँ जी पंडित जी, हो गई भगवान की पूजा? आरती की आरती करते ना. आता मी शंखध्वनी करते. सकाळ संध्याकाळ पूजेच्या वेळेस शंखध्वनी केलेला चांगला असतो. पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतात घरामध्ये आणि आरोग्याच्या दृष्टीने पण आपल्या लंग्ससाठी खूप चांगला असतं शंखध्वनी केलेला, शंख वाजवलेला. बघा, म्हणा या इथं जेवण करत आहे. मनुड्या जेवण करते बाळा. 9 वाजताच. 9 वाजले का? जी खालो मित्राशी बोलत आहे जेवण करत करत. हाँ जी, आओ जाओ बेटा, यशवंत भव, यशस्वी भव. म्हणा माझ्या कॉलेजला चाललेला आहे मेरा पुत्र. हे बघा, आज किती सुंदर दिसत आहे. आज डान्स आहे तुझा बाबू? मग काय? ओपनिंग सेरेमनी. अच्छी बात है. हाँ हाँ ठीक है. फिर क्या पहन के जा रहा है? कोल्हापुरी. ठीक, स्कूटी. ठीक आहे, आओ जाओ बेटा. या इथे फोंडजी जेवण करत आहेत. आता मी पण बसते फोंडजी सोबत जेवण करायला. फोंडजी आता ऑफिसला चाललेले आहेत आणि आज छोटूसा डब्बा घेतलेला आहे. मनाचा लहान असतानाचा डब्बा आहे. पंडितजी बोलले डब्बाच नको देऊ, मला भूक नाही आहे, भरपूर जेवलोय मी आता. म्हणलं नाही, घेऊन जा. जबरदस्तीने दिलेला आहे डब्बा. क्या हो गया पंडितजी? व्हॉट हॅपन? कुठं घालता? झाडू मारायचे ना अजून. राहिले. मनाच आहे ते. मना आज बॅग घेऊन नाही गेला हो पंडितजी. त्याचे कार्यक्रम आहेत ना, आता विविध काहीतरी कार्यक्रम आहेत कॉलेजमध्ये 3-4 दिवस, त्याच्यामुळे लेक्चर होणार नाहीयेत. इसलिए खाली हाती गए. आणि त्याच्यावर लक्ष ठेव. मनावर का बरं? का मैं लेखना असं बोलता पंडितजी. कितना शहाना बच्चा है, शांत बच्चा है मेरा, और आप उसी को नाम रखते हो. कळलं तुला नंतर. असं का बोलता माझ्या मनाविषयी? ऐसा मत बोलो. आपका ही बच्चा है ना वो, ऐसा नहीं बोलते. अच्छा ही बोलने का, किसी के भी बारे में अच्छा ही बोलने का. हाँ, तो अच्छा ही होता है, अगर बुरा बोलोगे तो होय. बुरा. चुकीचं असं तरी अच्छाच अच्छा. काय केलं माझ्या मनाने सांगा. तो जेवताना मोबाईल बघतो अजून आणि स्प्रे वापरतो. स्प्रे नाही वापरतो. परफ्यूम वापरतो. अजून नखरा करतो. मग ते लहान आहे, तरुण आहे, करणारच ना पंडितजी. अच्छा चांगला राहतो म्हणा, व्यवस्थित राहतो, मग तो राहणारच ना. आप इतनी छोटी छोटी बातों को ना उसकी गलती में मत गिनो. मेरे बच्चे बहुत प्यारे हैं. ठीक है, आओ जाओ. काय झाले का? आई कार्ड
फोन, चष्मा, ठीक आहे आओ जाओ. चला फोंडे तर गेलेले आहेत ऑफिसला. आता मी पण माझ्या कामाला सुरुवात करते. आणि आज हॉलमध्ये खूप सारा पसारा पडलेला आहे. हे बघा, हा सीटर अस्तव्यस्त पडलेला आहे आणि दादूने त्याच्या नोटबुक्स या चेअरच्या मागे ठेवलेले आहेत. क्या आहे करे लडके को. आणि या इथं लॅपटॉप पण आणून ठेवलेला आहे, काल मूवी बघत बसलेला. आणि या इथे बघा, काल मी सुंदर 2 प्लॅन्ट आणलेले आहेत. इनडोअर प्लॅन्ट आहेत हे. आणि हे प्लॅन्ट ना ऑक्सिजन इमिट करतात, त्याच्यामुळं घरात ठेवलेले खूप चांगले असतात. आज हॉलमध्ये मी थोड्याशा चेंजेस करते. बघू ते प्लॅन्ट कुठं छान दिसतील त्या पद्धतीने ठेवते ते. हे बघा, आता सगळा हॉल आवरलेला आहे. मी घंगाळ्याची जागा मी बदललेली आहे आज. घंगाळ अगोदर त्या लाकडी स्टूलवरती होतं आणि ती लाकडी फुलदाणी ह्या शोकेसवरती होती. घंगाळ्याला मी फुलदाणीच करून टाकलेली आहे. हा थोडासा बदल केलेला आहे हॉलमध्ये. आणि नवीन आणलेले प्लॅन्ट त्या स्टूलच्या शेजारीच ठेवलेले आहेत. खूप सुंदर दिसत आहे हॉल. वेगळा काहीतरी बदल केला ना तेवढा छान वाटतं. चला आता प्लॅन्टला थोडं थोडं पाणी करते. या प्लॅन्टला सूर्यप्रकाशाची गरज नसते आणि जास्त पाण्याची पण आवश्यकता नसते, इसलिए तो कहते इंडोर प्लॅन्ट. दुपारचे 3:30 वाजलेले आहेत आता. बाकी एवढा वेळ मी कालचा व्हिडिओ एडिट केला आणि आता थोडासा चिवडा आणि चितळ्याची भाकरवडी खाते. चितळ्याच्या भाकरवडीची टेस्टच वेगळी आहे. आमच्या घरात सगळ्यांना आवडते चितळ्याची भाकरवडी. हा केले ती. जी दादू आलेला है. दादू फिर से कॉलेज जाने लगा. इंटर्नशिप ख़त्म, कॉलेज स्टार्ट. हाँ जी, कैसे हो बेटा? झोप आली. धुरंधर देख के रात में ना. अभी देखना है धुरंधर बाकी का. ठीक है. आ जाओ अभी. अरे नहीं आए, आ जाओ. मुझे लगा सो गए होंगे. आ जाओ. नहीं सोई थी. आ जाओ. कैसे हो? अच्छी. तुम कैसे हो? मैं भी अच्छी हूँ. मैं जाती हूँ आंटी क्या. हाँ. उधर किधर नीचे से ऑफिस चली जाओ. नहीं ठीक है, मैं कॉफी पीने की राह देख रही हूँ. मतलब कोई आए मैं पी लूँ उनके साथ. नहीं मैं दूध गरम करके रखा मैंने, अपन दोनों पियेंगे. नहीं हमारे पास इतना 1 लीटर दूध कल का वैसा ही भाभी. मैंने बोला आंटी को फोन लगा अपन. और ये दादा आने वाला था ना, करके भी नहीं आई. टीवी चालू हो गया. टीवी नया ले लिया ना भाभी. टीवी नया ले लिया. ये 2 प्लांट लेके आई हूँ. अरे वाह, हाँ, सुंदर लग रहा है. थोड़ा सा डेकोरेटिव वॉल बनाई. चेंज लग रहा है. आज चेंज किया थोड़ा सा. टीवी कब लिए तुमने? हो गया ना 4-5 दिन. अच्छा, हमने तो मस्त हाँ टीवी. ले लिया. मेरे को लगा कि चालू करवा लेंगे बंद. नहीं वो बंद था ना भाभी, हाँ. इसलिए नया ही ले लिया. हां. कॉफी तयार आहे आणि मायरा पण आलेली आहे आता. आहा भाभी थोड़ी ये मायरा को पिलाओ. ले लो घेते. आ जाओ भाभी बाद में. सायंकाळचे 6 वाजले आहेत आता. बाकी मी आता सायंकाळची पूजा वगैरे करून घेते, त्याच्यानंतर स्वयंपाक करते. आणि स्वयंपाक लवकर झाला तर महादेवाच्या मंदिरात जाते आरतीला, कारण आज सोमवार आहे. सकाळी तर जायला मिळालंच नाही, म्हणून मला आता संध्याकाळी आरतीला तर जावं. सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आता मी संध्याकाळचा स्वयंपाक करत आहे. आणि आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी करत आहे मसाले भात. मस्त वाटाणा, गाजर, टोमॅटो, हिरव्या मिरच्या घातलेला मसाला भात करत आहे. आणि गरम मसाला पण घातलेला आहे, हळद मीठ एवढं सगळं घातलेलं आहे. फक्त कांदा लसूण नाही घालत आहे मी, कारण मसाले भाताचा नैवेद्य देवाला पण द्यायचा आहे, त्याच्यामुळे कांदा लसूण नाही घालत आहे. पाणी ओतते आता मसाल्यामध्ये. चला आता भाताला बघते शिजला की नाही तो. अंजी भात शिजलेला आहे. आता गॅस बंद करते अगोदर आणि देवाला नैवेद्य देते अगोदर. मस्त खमंग वास येत आहे भाताचा. आणि या तव्यामध्ये मी वांग टाकलेलं आहे शिजायला. बैंगन फ्राय बना रही हूँ इसमें.
देवाला नैवेद्य देते आता. दादू पूजा करायला बसलेला आहे. म्हणजे दादुड्या गरम आहे हलकस. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा ज्ञानाय स्वाहा श्रवणाय स्वाहा. सायंकाळचे 8:45 वाजलेले आहेत आता. बाकी घरच्या देवाची पूजा करून आम्ही महादेवाच्या मंदिरात गेलो. अगोदर महादेवाचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर गजानन महाराजच्या मंदिरात गेलो, दर्शन घेतलं, त्याच्यानंतर भाजी घेतली आणि आत्ता घरी आलेलो आहोत. बाकी आता आम्ही सगळेजण जेवण करून घेतो आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.